काजी ती लाव तर काजी ते पाहुणं होतं बघा आमच्या काजीत ते बघा तिकडे पण होतं. 5-6 ढोरा भरलेली होती तरी वैद्यच लागली. हे बेळा पाडलेला वर पिसलेली आठवड थैना ढोरा सगळी या लाईनी थैना खाली गेलेली होती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शिवजयंतीसाठी गावा गेलो होतो आहे. शिवजयंतीच्या तयारीमध्ये 2 दिवस गेलो. शिवजयंतीचा व्हिडिओ पण सरळ बनवून भेटलो नाही तयारीमुळं, कारण की आमच्या घरासमोरच शिवजयंती साजरी होतात, सगळी तयारी करूची असतात. आणि आज संध्याकाळी मी परत निघणार आहे मुंबईसाठी, म्हणून आता जरा काजीत जाते आहे बरोबर. मुंबई गेलो काजी येऊ भाजी खाऊ. काजीत चाललो आम्ही. 4 वाजला, 4-4:15 झालं. ऊन जाम पडला आणि शेळा खाते. तर मंडळी एक गोष्ट सांगूची राहिली तुमका. 2 महिने झालं आपलं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालं आणि 2 महिन्याच्या नंतर आता आपलं 2000 सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झाली आहे. तर तुमच्या सगळ्यांमुळे एवढा शक्य झाला. 2000 सबस्क्रायबर आपलं पूर्ण झालं. तुमच्या सगळ्यांचं आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे. आपली 2000 सबस्क्रायबरची ही फॅमिली तयार झालेली आहे. आणि तुम्ही सगळेजण बहुतेक तुमच्यापैकी आपल्या कोकणातला ज्या मी लग्न दाखवलं होते माझ्या मित्राचा खास, त्याच्यामुळं तुम्ही बहुतेक जण आपल्या चॅनलवर जमलास, माका चॅनल का सबस्क्राईब केलास. तर तसंच कंटेंट तुमका मी पुढं पण देऊचा प्रयत्न करीन. मी राहून मुंबईत असते, त्याच्यामुळं जरा गाव घेणं जाणं आपलं जरा कमी पडतात, त्याच्यामुळं गावचे व्हिडिओ थोडं कमी येतात. 2-3 महिन्याने एकदा फेरी असतात आपली तशी पण मी प्रयत्न करीन तुमका जास्तीत जास्त कंटेंट कोकणचा देऊचा. आणि बाकी आपलं ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ गडावर जायचं ती मला आवड आहे, त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चालूच असतात. जसं जमत तसा मी चॅनलवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा सपोर्ट असंच राहू दे कायम. हो का, या पहिला आमचा हे मैदान होता, सगळं पोरा हे खेळ घ्यायचा. आता 2 वर्षापूर्वी राण्यांनी काजी लावला नाही, ज्यांची जमीन होती त्यांनी. आता इकडचा मैदान बंद झाला. लावणी बिवणी झाल्याच्या नंतर इकडं खेळ सुरुवात करायची पोरा. तर आता 2 वर्ष बंद आहे सध्या लॉकडाऊन नंतर. ह्याच्यात जरा पुढं आपली काजीची बाग आहे, जी आपण लॉकडाऊनमध्ये काजी लावलेली जागा साफ करून त्याच्यानंतर मी पाणी बिणी इकडे औषध फवारणीचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती. आता तो काजी दररोज झाले होत, सुरुवात झाली आहे. यावर्षी काय म्हणता जास्त मोर विवर नाही इलो, तर त्या बघू जाते जरा. आणि 4 काजी भाजी एक मुंबईत नेऊसाठी जमा करते. काजी ती लाव तर काजी ते पाहुणं होतं बघा आमच्या काजीत ते बघा तिकडे पण होतं. 5-6 ढोरा भरलेली होती, त्यांना तरी वैद्यच लागली. आता बेळा उघडल्यावर आहे ना बाहेर येतात. या काय करायचं आहे का, या बरोबर. ते काय दिसत नाही ते का, चला बाय. सगळी ढोरा काजीत ना घुसली ती बघा.
त्यांच्या पाठी राहणारा कोण नाही. काहीतरी आता वय आतमध्ये पेसलेली आहे. आमची काजीची बाग वरपर्यंत अगर खाली रस्तो आणि ही अशी पुढं आणि वर अजून वरच्या चढावापर्यंत. हा वर आपण नवीन काजी लावला तो 100-150 काजी होत आणि खाली जुन्या काजी सगळं 50-60 काजी इकडे खाली असते जुन्या. ढोरा बघूया अजून होत काय. काय काजीजवळ शिरी नेऊची होत. हा 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 ह्या जुन्या काजी सगळे आमचे मोठे असेच गावठी लावलेले. आणि वर जे नवीन लावलेले होते ते आपले बाजारी काजी आहेत. ही जास्त धरणारी काजा मध्ये इकडच्या काजी धरतं, हे बी जास्त धरतं तसं. एक चिवारीचा बॅट लाव केलेला हा बघा. 1 2 आणि होय 1 3. लय झाडकट होती पहिली होय. आता हे ना आपली ह्यो पहिला आपली नवीन काजी चालू झाली वरपर्यंत. आपण मोहर बघा वर काजी 1-2 दिसतात. ह्यो खालची आहे ना, खालची ह्यो जुन्या काजी. एक कलमांची लाईन लावला फक्त 5-6 कलमा होत ही लावलेली काजी बरोबर. आता वरपर्यंत दिसत नाही कारण की काजी मोठे झाले जरा पिकली आहेत काजी बी. बोंडा बिंडा दिसतात बघा. पिवळी बोंडा हा इलय वर मध्ये आहे. आता वरपर्यंत जाऊया, काजी काढूया, भाजी एक पण आणि पिकलेले पण काढूया. गावात कसं असतं मंडळी, आपण नाही तर मग या काजीत ना कोण घुसला, माणसं असो नाही तर ढोरा असो, माणसांची पण लय चोरटी झाली आता गावात. काजी ठेवीत नाही, हिरवी पण ठेवीत नाही आणि पिक्के पण ठेवीत नाही. त्याच्यामुळे इकडे काजी बिजी लावून हे राहणारा माणूस या चांगला हवा. आता आमच्या आई एक ठेवलं तरी काय एवढं फायदा होत नाही कारण की तिकडं काय धावूक जमत नाही इकडे तिकडं. त्याच्यामुळं कधीतरी ही चोरटी लोक घुसली की काजी घेऊन जातात. पिक्की हिरवी काय भेटते ते घेऊन जातात झाडून. आणि ढोरा आणि असे इले ते ह्यो काजूचे फांदे बिंदे तोडणार, नुकसान सगळा वय बी पेचून टाकणार त्या वेगळा. तर आता काजी गोळा करूया. वरपर्यंत आपला हा वर सगळे काजी दिसतं त्या वरपर्यंत आपला खाली रस्त्यापर्यंत. तर काजी काढूक सुरुवात करते, नाही तर आज गाळी घालीत जाऊ झाला संध्याकाळी परत.
खायची आहेत. बोंडू खाऊन ढोरांनी वगैरे टाकून दिले. सगळ्या खाली पत्तेरी काढलेले नाही कारण की आईला नाही तेवढं आता नाही झेपत, त्याच्यामुळे थोडं थोडं केलं आहे की नाही. पत्तेऱ्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो काळजी शोधायला वगैरे खाली पडलेल्या. हे बघा अशा ही छोटी माकडं असतात केंडली, ते तसे खाऊन टाकतात काजू. आतमधून गर काढून खातात ते बरोबर. किंवा ते साळींदार वगैरे असं काहीतरी. दोन काढूनच ठेवला नाही आहेत. देठ काढून ठेवतात आमच्यासाठी. ट्रेनिंग देऊ हवे चांगले अजून. हा म्हणजे कसं आमका टेन्शन घरात आणून देते नंतर. मग हे बघा घर दिसायला लागला आतमधला ह्याचा. हे बघा मंडळी, आता हे ना मी वरच्या टोकाक पोचून पण थंय दिसता थंय बेळा पाडलेला वय पेसलेली आहे थंय. आणि थैना ढोरा सगळी या लाईनीत आहे ना खाली गेलेली आहेत. ही पावला बी दिसतो एक पत्तेरीच कटलेली बघा सगळी तशी लाईनीत. आम्ही जाते हाणते आता कोयता घेऊन जाऊन आधी ते पहिलं बेळा मगा कोडूचा लागत. तरी पण कोडून काय ढोरा आता राहतील असं वाटत नाही, कारण की एकदा त्यांना चव लागली इकडे येऊची तर ती काय थांबत नाही. मग आता मी आधी पहिलं त्याचा बंदोबस्त करते बेळ्याचो. कोयता घेतला आता जरा शिर्डी बघूया काय. दादाचा फोन येलो आई बोलता फोन मला. अरे टॉपवर येलो आपण आता. ही पाठी होय आपली आहे ना या खाली कालपर्यंत आपला. आता जरा शिर्डी शोधूया आणि आपण वय बेळा करूया. शिर्डी आता भेटताना मुश्किल. हा तर ह्या आता खैराचा आणि करंदीचा याच्या खूट तोडलं आहे. आणि ह्या बघा हय हे हुमलं, हे का आमच्याकडे हुमलं म्हणतात. बघा लाल लाल मोठं डोंगरं म्हणजे हुमलं. हे जेव्हा आपल्या अंगावरती चढतात आणि सुसू करतात ना तेव्हा खूप खूप जळतं. खूप असं चावल्या एकदम चावल्यासारखं चमडी काढल्यासारखं वाटते हे जेव्हा आपल्या अंगावरती चढतात. जाम बेकार आहे ते. आणि खूप ठिकाणी आहेत आमच्या इकडे आमच्या जमिनीमध्ये. त्याच्यामुळे तिकडे काय त्यांना चाळवत नाही मी, कारण की एकदा अंगावरती चढले तर मग पूर्ण ते मला नाचावं लागेल. बेळा कोडून घ्यावी आता. जाऊ झाला घरात परत.
मंडळी बघा काजूबिजी काढून झाल्यात, आता घरी चालतो पुन्हा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही आपल्या चॅनलला एवढा प्रतिसाद दिलात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. असंच प्रेम तुमचं माझ्यावरती सदैव राहू दे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.